10 घटना फुटीची चाहूल देत फडणवीसांना अंगलट येणारा टाकतील. हालचालींचा अंदाज घ्या. फडणवीसांनी घेतलेल्या जलयुक्त शिवारसारख्या निर्णयांच्या फेरतपासणी करीत समृद्धी हायवेचं नामकरण करण्यापर्यंत मुख्यमंत्री असताना शिंदे गेले. तिथेच पहिला खटका पडला. आपल्याला हे दिसतंय की फडणवीस शिंदेंना कसं ट्रीट करतायत. आपल्याला हे दिसत नाहीये की शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना कसं ट्रीट केलं. मराठा मुख्यमंत्री करून भाजपनं बहुजन मतांवर आपलं वर्चस्व बनवण्याचा डाव आखला होता. पण महाराष्ट्रात पेटलेल्या भुंग्यांच्या मराठा आंदोलनाचं टार्गेट सरकार म्हणून मुख्यमंत्री न होता फडणवीस आणि भाजपचे झाले. एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि भाजपची डायरेक्ट होणारी प्रतिमा सुधारल्या जाणं अशक्य वाटत नव्हतं. मात्र त्यांनी ते केलं नाही. उलट त्याला खतपाणी घालण्याचे अनेक निर्णय घेतले. यातूनच भाजप शेटजी भटजींचा पक्ष म्हणून टीकेचा धनी झाला. महाराष्ट्रात नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक स्वतंत्ररित्या लढत असलो तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकमेकांच्या अंगावर जाणारी टीका करायची नाही असं ठरलं असतानाही 22 नोव्हेंबरच्या सभेत अहंकाराचा रावण जाळायचाय यासारखे भाजप विरोधी शिंदे यांचं विधान भाजप नेत्यांना पैशांची मस्ती आली असून याचे परिणाम भोगावे लागतील. महायुतीमध्ये असंच सुरू राहिलं तर निवडणूक लढवता येणार नाही. एक लक्षात ठेवा, फॅशनला ॲक्शन असेल याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी. आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पाऊल उचललं आहे तर मग वाईट वाटून घेऊ नका. आम्ही संयम पाळला, मात्र तो जास्त काळ टिकणार नाही. संयमाची एक मर्यादा असते, हे संजय शिरसाट यांचं विधान. तर हिडीस किळसवाणा अत्याचार भाजप आमच्यावर करतंय, हे शहाजी बापू असं विधान. याकडे पाहता ते भाजपवर टीका करण्यात शिंदे मागेपुढे पाहत नाही. ही गोष्ट खरं तर खटके उडायला महत्त्वाची कारण ठरलं. शिवसेना यावरच न थांबता पक्ष मजबूत करण्याच्या नावाखाली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा धडाका सुरू केला. 14 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेनं भाजपच्या 6 नगरसेवकांचा शिवसेना गटात पक्षप्रवेश करून घेतला. त्यासोबतच हिंगोली येथील संतोष बांगर यांच्या उपस्थितीत झालेले पक्षप्रवेश, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर, पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात झालेले भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आणि भाजप नस्तनाबूत करण्याचा प्रयत्न पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्यात कधी काळी असलेले सख्य संपल्याचे स्पष्टपणे मेसेज. शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे महायुतीचे विरोधक असलेले शरद पवारांशी चांगले संबंध जुळले गेले आहेत. पूर्व परंपरागत भाजपचे विरोधक असलेल्या रोहित पवार यांना नगर विकास खात्याकडून शिंदे निधी देत 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत शिंदे यांच्या बाजूला उत्तमराव जानकर, मोहोळचे आमदार राजू खरी दिसून आले. हे फडणवीसांना न पटण्याजोगे होतं. शिंदे यांची मुख्यमंत्रीपद एंट्री, महायुतीपेक्षा जास्त प्रचाराला दिलेला वाव, निवडणुकीत भाजपवर केलेली टीका, मराठा आंदोलनात केलेलं डाएट आणि भाजपच्या विरोधकांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध यांचे हे मुख्य कारण आहे ज्यामुळे फडणवीस शिंदेमध्ये खटके उडतात. यामुळेच फडणवीसांना खेळ पालटण्याची गरज भासली. आता कट्टर डिफेन्स म्हणून फडणवीस आणि भाजपनं आखलेली रणनीती पाहूयात. तरी 5 डिसेंबर 2000 फडणवीस मुख्यमंत्री पदाकरता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. मात्र युती म्हणून लढल्या नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण सोडता कमी महत्त्वाची पर्यटन, मराठी भाषा, सामाजिक न्याय, रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास यांसारखी खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केली, ज्यातून निष्ठावंत तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली. तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं पालकमंत्रीपद वेटिंगला ठेवलं गेलं. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सर्वप्रथम शिंदे यांनी घेतलेला आनंदाचा शिधा, माझी शाळा सुंदर शाळा, राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापनेबाबतचे निर्णय रद्द केले. तर शिंदेने आरोग्य खात्यात मंजूर केलेल्या 3200 कोटी रुपयांच्या जीवनदायिनी योजनेचे कॉन्ट्रॅक्टला देखील स्थगिती दिली. उलट एकाच कंपनीला झुकती बाजू दिल्याचा ठपका ठेवत त्यावर चौकशी बसवली. शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख पद काढून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिवटेऐवजी डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुख पदाची धुरा दिली. 29 जून 2021ला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक केली गेली. तसेच अनेक शिंदेसेनेचा तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराई देसाई यांना नोटिसा पाठवल्या गेल्या. यावर शिंदे यांनी 15 नोव्हेंबरला थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 50 मिनिटे चर्चा झाल्याची अंदाज जो आहे तो वर्तवला गेला. किती रडला तरी तुमचे बाप हे शहा ऐकणार नाहीत. तुमचा पक्ष फुटत आहे कारण तुम्ही पक्ष फोडून तिथे गेला आहात, असे उपरोधिक टोलाही संजय राऊतांनी सामनातून लगावला आहे. याआधीच महाराष्ट्र भाजपकडून फडणवीस यांनी जुलै महिन्यात दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये सर्वप्रथम शिंदे किती जड जात होते ते भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला दाखवून दिलं. ऑगस्ट महिन्यात दिल्लीत स्थायिक झालेल्या विनोद तावडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली गेली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची वाढलेली क्रेज, महायुतीचा चेहरा म्हणून शिंदे अग्रेसर, तर भाजप बॅकफूटवर पडल्याचे निदर्शनास आणून दिलं गेलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला एका हाती सत्तेपासून शिंदे सोडवू शकतात याची जाणीव करून दिली गेली. आता याच एका दगडात खरं तर फडणवीस यांनी दोन्ही पक्ष मारले. शिंदे यांची केंद्रातील रसद बंद केली आणि महाराष्ट्र भाजपला हे मिळवलं. केंद्रातून सूत्र हालतायत. फडणवीस यांनी शिंदे यांच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात केली. जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या 40हून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याच्या चर्चाही झाल्या. राज्यातील 1267 जलसंधारण प्रकल्प रद्द केले. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने केलेल्या शॉर्ट्स हॉटेल लिलाव प्रकरणी फडणवीसांनी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी बसवली. समाज कल्याण विभागातून 50,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असतानाच वारंवार खात्याचा निधी हा लाडक्या बहिणी योजनेसाठी वापरला गेला. यातून खात्याची नाराजी आणि कामात कसूर केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर झाला. तर हाच निधी लाडक्या बहिणींना देऊन फडणवीस यांचा प्रचार झाला.
शिक्षण मंत्री दादा भुसे केवळ शालेय शिक्षण साहित्य खरेदी 80 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. नंतर लगेच चौकशी समिती नेमून समन्स बजावले गेले. वरून सरकारच्या हिंदी सक्तीवरून शिंदे यांच्या भूमिकेवर नाहक जनतेची नाराजी लागली. त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यात एसटी बस खरेदी वादाचा विषय ठरवला गेला. या विरोधकांच्या आरोपानंतर सरकारचे मंत्री म्हणून फडणवीस यांनी बाजू मांडणे अपेक्षित असताना सुद्धा फडणवीस यांनी थेट कारवाईचा बडगा उचलत चौकशी समिती नेमली. तरीही शिंदे यांना या विरोधात ठोस भूमिका घेता येत नसल्याचं दिसून आलं. शिंदे यांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे पक्षचिन्ह सुनावणी. भाजपने कदाचित पक्ष फोडताना आश्वासनांची लाखोली शिंदे यांच्यावर वाहिली असेल, मात्र आता खटकणारे शिंदे यांच्याकडे पाहता भाजपची बिनधास्त भूमिका लक्षात येते. यासाठी शिंदेनी अनेक वेळा दिल्लीत दौरे केलेत, पण अजूनही अपेक्षित निर्णय आलेला नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याकडे लक्ष दिलं तर अधिकच गोची झाल्याचं स्पष्ट दिसतंय. महायुतीनं ठरवल्याप्रमाणे फक्त मुंबई महानगरपालिका एकत्रित लढू, उर्वरित सर्व महाराष्ट्रात स्वतंत्ररित्या लढणे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप विरोधात जाणार हे निश्चित आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचे जुने वाद पाहता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला बळ मिळावं यासाठी प्रदेशाध्यक्षपद बहाल करून चव्हाण यांची ताकद वाढवली आहे. महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघात देखील निधीची कमतरता दाखवून भाजपचे स्थानिक नेत्यांना अधिक बळ दिलं गेलं. तानाजी सावंत यांच्या भावाला यामुळे शिवसेनेची वाट सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. याच वैफल्यातून कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला. पण एकंदरीत आम्हाला का सत्तेत कुबड्यांची गरज नाही हे अमित शहांचं विधान आणि 2 डिसेंबरपर्यंत युतीचा धर्म पाळायचा आहे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान लक्षात घेतलं तर शिंदे यांना भाजपकडून संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे द्योतक आहे. एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या अडचणीमुळे भाजपची वाट सोडून शरद पवारांसोबत नवीन संबंध जोडले जातील अशाही चर्चा घडत राहतात. उदय सामंत यांची बदलणाऱ्या भूमिकांमुळे सुद्धा आता बरेचसे प्रश्नचिन्ह तयार झालेत. पवार यांच्याशी एकनाथ शिंदे आणि पवार यांचे मुख्यमंत्री होत असताना शिंदे जवळपास 4 भेटी झाल्या होत्या हे लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे कोणत्या निर्णयापर्यंत ते पोहोचतील का यात शंका वाटते. पण शिंदे यांच्या सेनेत राहून अडचणीचा सामना करण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन सत्तेची गुलाबी फळं चाखण्याची मिळणारी संधी सुद्धा आता शिवसेनेचे मंत्री सोडणार नाहीत. यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत त्यानंतर शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या उदय सामंत यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्यात. त्यामुळे आता उदय सामंत किती लोक फोडतात की फोडत नाहीत हे शिंदे नेमकं पुढच्या काही दिवसांमध्ये काय भूमिका घेतात यावर अवलंबून असणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.